पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पोलीस भरतीचे पूर्णपणे फॉर्म या ठिकाणी भरणं झाले बंद केले। आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर पोलीस भरतीचा ग्राउंड कधीपासून चालू होणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये पोलीस भरतीचा ग्राउंड होणार आहे। अजून काहीही या ठिकाणी आलं नाही, अजून हॉल तिकीट सुद्धा या ठिकाणी आलं नाही आहे की ग्राउंड लांबणीवर जाणार आहे काय, अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे। पोलीस भरतीचं ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे आणि एक अपडेट सुद्धा आलेला आहे, तर ते अपडेट सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। आणि पोलीस भरतीचं ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे मेन आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि भरतीला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट लागत असते, कागदपत्र, हे सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी नगर परिषदच्या या ठिकाणी निवडणुका झालेल्या एक लक्षात ठेवा। आणि रिझल्ट जो आहे तर हा या ठिकाणी 21 डिसेंबरला या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। नगर परिषदच्या ज्या विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निवडणुका झालेल्या आहे। आता त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर समोर जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महानगरपालिकेचे सुद्धा निवडणुका आहे, पंचायत समितीच्या सुद्धा समोर निवडणुका आहे। आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण जो पोलिसांचा जो बंदोबस्त असते तो निवडणुकीमध्ये पूर्ण त्यांचे जे विद्यार्थी मित्रांनो ड्युट्या आहेत ते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आता एक अपडेट सुद्धा आलेला आहे, पेपरमध्ये सुद्धा एक अपडेट आलेला आहे की पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर ते या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे। आणि पेपरमधले ज्या पण काही बातम्या राहते तर सकाळ बातमीमध्ये हे आलेलं आहे। आणि पेपरमधले ज्या पण काही बातम्या राहतात तर त्या जे विद्यार्थी मित्रांनो 70% 80% त्यामध्ये सत्यता राहते, एक लक्षात ठेवा। कारण की मला भरपूर वर्षापासून या ठिकाणी अनुभव आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे। तर पेपरमध्ये ही बातमी या ठिकाणी आली आहे, तुम्ही बघू शकता पोलीस भरतीसाठी फेब्रुवारीत मैदानी, मे जून महिन्यात लेखी शक्य। त्याचबरोबर यामध्ये काय दिलं आहे बघू शकता, पोलीस भरती सशस्त्र पोलीस कारागृह शिपाई, पोलीस शिपाई, चालक शिपाई, बॅट्समन अशा पदांचा समावेश आहे। मैदानी चाचणीत गोळाफेक, 800 मीटर रनिंग, 1600 मीटर रनिंग, धावणे असे प्रकार असतात। मैदानी गोळाफेकसाठी उमेदवारांना 3 संधी मिळतात, त्यापैकी सर्वाधिक लांब फेकलेल्या गोळ्याचे गुण दिले जातात। पुरुषांसाठी 7.26 किलो वजनाचा गोळा तर महिला उमेदवारांसाठी 4 किलो वजनाचा गोळा असतो। मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारास किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे। त्यातून गुणवत्तेनुसार एका पदासाठी 10 उमेदवार मैदानी चाचणीसाठी घेतले जातात। दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांचे प्रशिक्षण मार्च 2026 मध्ये संपणार आहे। तत्पूर्वी मैदानी चाचणी पूर्ण होईल असे नियोजन गृह विभागाचे आहे। मैदानी नंतर लेखी परीक्षा पार पाडल्यावर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल। त्यानंतर साधारणतः जुलै महिन्यापासून नव्याने भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे। तर हे पेपरमध्ये आलेलं आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे तर हे जे विद्यार्थी मित्रांनो फेब्रुवारी महिन्यापासून या ठिकाणी चालू होणार आहे। हे पेपरमध्ये या ठिकाणी बातमी आलेली आहे, सकाळच्या पेपरमध्ये ही बातमी या ठिकाणी आलेली आहे, एक लक्षात ठेवा। आणि पेपरमध्ये सुद्धा जवळपास 70% 80% सत्यता त्यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं तर अजून हॉल तिकीट सुद्धा पोलीस भरतीच्या आले नाही, एक लक्षात ठेवा। हॉल तिकीट सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांचे येते, ज्या ठिकाणी कमी अर्ज आले, जसं 1000 2000 3000 4000 5000 6000 7000 8000 9000 10000 अशा ठिकाणी कमी ज्या ठिकाणी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होते, तिथलं हॉल तिकीट लवकर येते। पण अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो कोणती हॉल तिकीट या ठिकाणी पोलीस भरतीची आली नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आता आपण जर या ठिकाणी ग्राउंडचा जर साधारणतः विचार जर केला तर पहा विद्यार्थी मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सध्याच्या कंडिशनला चालू आहे। आता नगर परिषदचे या ठिकाणी निवडणूक झाले जे नगराध्यक्षांच्या, आणि या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 21 डिसेंबरला या ठिकाणी जे रिझल्ट लागलेला नगर परिषदचा नगराध्यक्षांचा जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे 21 डिसेंबरला, ठीक आहे। आता यानंतर जर आपण पाहिलं तर या आता पंचायत समितीचे सुद्धा निवडणुका असणार आहे, त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुका या ठिकाणी असणार आहे। आणि त्याचबरोबर महानगरपालिकेच्या सुद्धा या ठिकाणी निवडणुका आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये जर पाहिलं तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो टाइम त्या ठिकाणी जाणार आहे, आता निवडणुका आहेत समोर, ठीक आहे। तर पोलीस भरती जे विद्यार्थी मित्रांनो साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून चालू होण्याची दाट शक्यता आहे, फेब्रुवारीच्या एंडिंगला होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी
चालू होऊ शकते ग्राउंड. तर सर्वात अगोदर ग्राउंड चालू होणार आहे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले जसं 1000, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, 8000, 90,000, 10,000 म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर होणार आहे, तिथलं हॉल तिकीट लवकर येणार आहे. आणि ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकरच होणार आहे, कारण की त्या ठिकाणी जास्त टाइम लागत नाही, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्यांनी सर्वात पहिल्या दिवशी जर फॉर्म भरला असेल तर पहिल्याच दिवशी तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड येणार आहे. ज्यांनी लास्टमध्ये फॉर्म भरला असेल लास्टमध्ये आपला ग्राउंड येणार आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो याच्या पाठोमाग ज्या ठिकाणी जास्त अर्ज आलेले जसं 10,000 म्हणा, 20,000, 30,000, 40,000, 50,000, 60,000, 70,000, 80,000, 90,000, 1,00,000, 1,00,000 प्लस अशा जिल्ह्यांचं सुद्धा ग्राउंड याच्या पाठोमागं या ठिकाणी चालू होणार आहे ज्या ठिकाणी कमी अर्ज आले तिथं. ठीक आहे, तर लगेच ज्या जिल्ह्यामध्ये जास्त फॉर्म आहे तिथं सुद्धा ग्राउंड चालू होणार आहे. आणि सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट आहे सगळ्यात, एक लक्षात ठेवा. सर्वात शेवट जे ग्राउंड होणार आहे हे सीपी मुंबईचं होणार आहे. जरी फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी जे विद्यार्थी मित्रांनो बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड झालं, फेब्रुवारी महिन्यामध्ये तरी बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड झालं ज्या ठिकाणी कमी अर्ज आले म्हणा किंवा जास्त अर्ज आले म्हणा तिथलं जर फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड झालं तर जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो एप्रिलच्या एंडिंगला जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईचं ग्राउंड येण्याची दाट शक्यता आहे. कारण की 3 महिने जे आपल्याला भेटणार आहे बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू झाल्यानंतर 3 महिने आपल्याला ग्राउंडसाठी भेटते, एक लक्षात ठेवा. हा दरवर्षीचं जे विद्यार्थी मित्रांनो रेकॉर्ड आहे, लक्षात ठेवा. 2023ला सुद्धा जवळपास 3 ते 4 महिने ग्राउंडसाठी भेटला होता. सगळ्यात लेट ग्राउंड झालं होतं सीपी मुंबईचं. तेव्हा कलिना त्या ठिकाणी कलिना युनिव्हर्सिटीवर त्या ठिकाणी ग्राउंड होतं आणि मरीन ड्राईव्ह त्या ठिकाणी ग्राउंड होतं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 2024मध्ये जर पाहिलं तर 2024मध्ये जून महिन्यामध्ये जे बाकीच्या जिल्ह्यांचं ग्राउंड चालू होतं आणि जून महिन्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीचं ग्राउंड चालू झालं होतं सीपी मुंबईचं ऑगस्ट महिन्यामध्ये. तर जवळपास 2.5-3 महिने त्या ठिकाणी ग्राउंडसाठी मुलांना भेटले होते. आणि सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे घाटकोपरमध्ये होतं. एका दिवशी 10,000 विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलावले जातात. सिंथेटिकचा ट्रॅक त्या ठिकाणी होता. ठीक आहे, तर सीपी मुंबईचं जे ग्राउंड आहे हे लेट या ठिकाणी आहे. आणि ज्यांनी एकदम शॉर्ट फॉर्म भरला असेल, जसं एक उदाहरण देऊन आलं, ज्यांचा अर्ज क्रमांक 2,50,000 अर्ज क्रमांक आला असेल, 2,00,000 अर्ज क्रमांक आला असेल, एक्स्ट्रा आपल्याला एखादा महिन्याचा आणखीन टाइम भेटणार आहे. कारण की एका दिवशी जे विद्यार्थी मित्रांनो 10,000 विद्यार्थी बोलावले जाते, 2,00,000 जरी तुमचा अर्ज क्रमांक असला तर 20 दिवस लागते 2,00,000 अर्ज क्रमांक येण्यासाठी. तर 20 दिवस एक्स्ट्रा आपल्याला टाइम भेटणार आहे ज्यांनी शेवट फॉर्म भरला आहे त्यांनी. म्हणजे तुमच्या अर्ज क्रमांकानुसार तुम्हाला तेवढा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे. आणि SRPFचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर SRPFमध्ये SRPF गट क्रमांक 20 वरणगावला सर्वात जास्त अर्ज आलेले, म्हणजे धरून चला 90,000च्या आसपास त्या ठिकाणी अर्ज गेले SRPF गट क्रमांक 20 वरणगावला. आणि वरणगावचं जे ग्राउंड आहे ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला टाइम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि SRPFमध्ये जर पाहिलं आपण तर एका दिवशी 600 किंवा 1000 विद्यार्थी एका दिवशी ग्राउंडसाठी बोलावले जाते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक उदाहरण तुम्हाला देऊन आलं, जसं मागच्या वर्षी जर पाहिलं तर SRPF गट क्रमांक 9 अमरावतीला जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 20-25 हजाराच्या आसपास अर्ज आले होते आणि जागा भरपूर होत्या. त्या ठिकाणी एका दिवशी फक्त 600 विद्यार्थी बोलवतात आहे. आता तुम्ही एक विचार करा या ठिकाणी ज्यांचा सुद्धा एक उदाहरण देऊन आलं त्या ठिकाणी 30,000 जरी अर्ज आले असेल. ठीक आहे, 30,000 जरी अर्ज त्या ठिकाणी आले तर ज्यांचा शेवट ग्राउंड होतं त्यांना डायरेक्ट 2 महिने त्या ठिकाणी 1.5 महिने त्यांना ग्राउंडसाठी भेटून राहिले. म्हणजे सांगायचं एवढं ज्यांनी सर्वात अगोदर फॉर्म भरला होता त्यांचा पहिले ग्राउंड येणार आहे, ज्यांनी शेवट फॉर्म भरला त्यांचा शेवट ग्राउंड होणार आहे. आता SRPF गट क्रमांक 15 बिरशी कॅम्प गोंदिया त्या ठिकाणी 37,000 अर्ज त्या ठिकाणी आला मुलांचा टोकन नंबर. जर तुमचा जर समजा ॲप्लिकेशन नंबर 30,000 जरी असेल आणि एका दिवशी जर समजा 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंडसाठी बोलवले तर 30 दिवस आपल्याला एक्स्ट्रा टाइम त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे प्रक्रियेने भरतीला जाताना जे डॉक्युमेंट लागते आधार कार्ड झालं, त्याचबरोबर हॉल तिकीट झालं, 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल झालं, 7-8 फोटो न्यायचे बस एवढे डॉक्युमेंट लागते. आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स न्यायचे, एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागते. आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेव, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या दिवसात थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.